नमस्कार. BA प्रथम वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आता लोकप्रशासनाची व्याप्ती, लोकप्रशासनाचा अर्थ, महत्त्व, स्वरूप हे बघितल्यानंतर आज आपण लोकप्रशासनाची व्याप्ती या ठिकाणी बघणार आहोत. या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्येही हे शास्त्रज्ञ, विचारवंत, लेखक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये अनेक स्वरूपाची विचार प्रवाहसुद्धा आहेत. जसं की या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये शासनाच्या तिन्ही शाखांचा की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचा समावेश असावा की केवळ लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये केवळ कार्यकारी शाखेचा समावेश असावा. सोबतच या शासनाच्या तिन्ही पातळ्यांचा या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये समावेश असावा की नाही. तसेच विविध सरकारी संघटना धोरणांची पूर्तता करण्यासाठी विविध स्वरूपाची कार्य इत्यादीचा संपूर्ण व पद्धतशीर विचार या ठिकाणी करणे अपेक्षित आहे. तसेच या व्याप्तीमध्ये शासनाच्या किंवा शासनाच्या जी काही कार्य आहे, धोरण निर्मिती, धोरण विश्लेषण, धोरण अंमलबजावणी, या सर्व कार्यांसंबंधित लोकप्रशासनाच्या व्याप्ती असायला हवी का केवळ धोरणांच्या अंमलबजावणीपुरतंच लोकप्रशासनाची व्याप्तीचा विचार करण्यात यावा. या बाबीबद्दलही मोठ्या प्रमाणावर मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. जर लोकप्रशासनाच्या या संकुचित दृष्टिकोनाप्रमाणे जर बघितलं तर लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये सरकारच्या फक्त कार्यकारी शाखेचाच समावेश हा करण्यात येतो. कायदेमंडळ, न्यायमंडळ या दोन शाखांना यामधून वगळण्यात येते. म्हणजे या दृष्टिकोनाप्रमाणे सरकार जेव्हा कायद्याची अंमलबजावणी कार्य करते तेव्हाच फक्त प्रशासन करीत असते. कार्यशील शासन संस्था म्हणजे लोकप्रशासन असे मानणाऱ्यांच्या मते लोकप्रशासनात प्रशासकीय कर्मचारी वर्ग, त्यांची कार्यपद्धती इत्यादीचा अंतर्भाव होत असतो. तर संकुचित दृष्टिकोनातून बघितल्यास कायदेमंडळ, न्यायमंडळ, राजकीय कार्यप्रमुख, लष्करी संघटना इत्यादीचा समावेश लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये करता येणार नाही. लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा संबंध फक्त नागरी प्रशासकीय यंत्रणा व प्रशासकीय संघटना, त्यात काम करणाऱ्या शासक वर्गाशी निगडीत असलेले प्रश्न, कार्य करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री, वित्त या सर्वांशीच असतो. थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनाप्रमाणे संपूर्ण शासनाचा समावेश लोकप्रशासनात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसून येतो. या संकुचित दृष्टिकोनाप्रमाणे कायदेविषयक, न्याय, लष्करी, राजकीय स्वरूपाच्या कार्याचा समावेश लोकप्रशासनात करता केवळ प्रशासकीय बाबींचाच समावेश यामध्ये करण्यात यावा. या दोन्ही विचारसरणीपैकी श्रेष्ठ कोणती, उपयुक्त कोणती किंवा कोणती एक विचारसरणी स्वीकारता येईल ही बाब या ठिकाणी ठरविणे हे फार कठीण असे आहे. परंतु संकुचित दृष्टिकोन मात्र अध्ययन व अध्यापनासाठी अत्यंत सोयीचे ठरत असलेले आपल्याला दिसून येत. तर आपण बघतो की आधुनिक काळामध्ये भारतासारख्या देशामध्ये ज्यावेळेस ह्या जनकल्याणकारी संकल्पनेचा स्वीकार करण्यात आल्यानंतर शासनाची कार्य ही मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्या अनुषंगाने लोकप्रशासनाच्याही कार्याच्या किंवा लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. असे असले तरीही या सर्वच बाबींचा समावेश जर लोकप्रशासनात आपण केला तर हा एक अभ्यासकांच्या दृष्टीने किंवा अभ्यासकांवर होणारा फार एक अन्याय ठरू शकतो.
आणि एवढ्या व्याप्त स्वरूपामध्ये या विषयाचे अध्ययन अध्यापन करणे हे एक कठीणच बाब होऊन बसेल. असे असले तरी आपण बघतो की लोकप्रशासनाची व्याप्ती ही फार व्याप्त स्वरूपात असलेली आपल्याला दिसून येते. ती एक विश्वव्यापी प्रक्रिया आहे, जेव्हा की जगामध्ये प्रत्येक देशामध्ये जिथे राजकीय व्यवस्था, शासन व्यवस्था ही कोणत्याही स्वरूपाची असो, त्या ठिकाणी आपल्याला लोकप्रशासनाचे अस्तित्व हे त्या ठिकाणी दिसून येते. आणि सर्वच ह्या देशांतर्गत व्यवस्थेमध्ये महत्त्वाची कार्य लोकप्रशासन पार पाडित असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच अशा काही बाबी आहेत ज्या सामायिक आहेत मान्य, अशा सामायिक बाबीतून आपल्याला या लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा या ठिकाणी अभ्यास हा करता येऊ शकेल. त्या बाबी कोणत्या आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.